आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. मॅडम. नमस्ते नमस्ते मॅडम. मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा आत्मा नमस्ते सर्वांना. ही नमस्ते. ब्रह्मांड ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी आपण आलेला आहे. तुम्ही, मी, आपण सर्वजण या ब्रह्मांडाने निवडलेले ते प्युअर सोल आहोत. हे ब्रह्मांडाने निवडलेले प्युअर सोल आहोत आणि म्हणून आपणच स्वतःला आता शाबासकी द्या की मी तो प्युअर सोल आहे, ज्याच्या आयुष्यामध्ये आता बदल घडून येणारच आहे. असं मी एवढ्या विश्वासाने का सांगते? कारण ब्रह्मांडाचं असं म्हणणं आहे, अनेक ठिकाणी साधू संत महात्म्यांनी अनेक ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे की की या पृथ्वी तलावरील फक्त आणि फक्त 4% लोक जर काय योग्य प्रकारे या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडले, त्यांनी त्यांच्या सोलचा योग्य विकास केला, तर ते उरलेल्या संपूर्ण पृथ्वी तलावरील संपूर्ण लोकांचा त्यांच्या संकट हरण करण्याची क्षमता त्या 4% लोकांमध्ये आहे. सोपी भाषेमध्ये सांगायचं म्हणजे तर 100 लोकांपैकी फक्त 4% लोक जरी योग्य प्रकारे ध्यानी झालेत ना, तर उरलेल्या 96 आणि स्वतः या सर्वांचा विकास आणि सुरक्षा आणि त्यांच्यासाठी जे जे योग्य आहे ते ते या ब्रह्मांडाकडून मागण्याची क्षमता फक्त आणि फक्त त्या 4 लोकांमध्ये आहे. आणि म्हणून आपण सगळेजण त्या ब्रह्मांडाने निवडलेले सदस्य, आपण ते प्युअर सोल आहोत. कारण आपल्या आयुष्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी येत आहे. मग त्या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीला कोणी दिव्य ऊर्जा म्हणेल, कोणी प्राणा म्हणेल, कोणी प्राणशक्ती म्हणेल आणि कोणी श्वास म्हणेल, कोणी जैविक ऊर्जा म्हणेल आणि कोणी त्याला रेकी म्हणेल. रे म्हणजे काय तर आणि की म्हणजे काय तर या संपूर्ण विश्वामध्ये असलेली ती प्राणशक्ती, जीवनशक्ती म्हणजे रेकी. सगळ्याचा अर्थ एकच. रेकी शब्द जापानी आहे, ऊर्जा मात्र माझ्या मायभूमीची आहे असं म्हणूया. कारण ऊर्जेला कुठे आला जात, धर्म, पंथ, देश, प्रांत आहे का कुठं? नाही. श्री संत गजानन महाराजांनी दिलेली ऊर्जा पण तीच, स्वामी समर्थांनी दिलेली ऊर्जा पण तीच, महावीरांनी दिलेली ऊर्जा पण तीच, महात्मा बुद्धांनी या ऊर्जेवर विशेष कार्य केलं, अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, अनेक अनुयायी घडवले. तेव्हा बुद्धांच्या ऊर्जेवर काय आहे बरं? बुद्धांची ही ऊर्जा जी काय आहे बरं? हे बुद्धांचं टेक्निक. महात्मा बुद्ध भारतामध्ये होऊन गेले आणि या महात्म्यांचं काय बरं असं टेक्निक आहे की त्यामुळे लोक स्वतःच्याच आजारावर मात करू शकतात. आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी डॉक्टर मिकाऊ उसुई आपल्या भारतामध्ये आले आणि त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग केला. ते जपानला गेले, पुन्हा तंत्र विकसित केलं आणि पुन्हा जसं बुद्धांच्या ऊर्जेवर त्यांनी अभ्यास करून जपानला नेलं, त्यावर विकास केला, पुन्हा तीच ऊर्जा आपल्याकडे परत आली आहे त्या तंत्रज्ञानासह. मग कुठं आलं काय? बुद्धांनी काय दिलाय? आनापानसती ध्यान आपल्याला छान प्रकारे शिकवलं आहे. हेच ते ज्ञान, हेच ते ध्यान, हे नव्या टेक्निक सह आपल्याला करायचं आहे आणि खूप सुंदर ऊर्जा स्वतःमध्ये ग्रहण करायची आहे. ग्रहण केलेल्या ऊर्जेचा आपल्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग करायचा आहे. आणि आजचं सेशन काय? सर्व समस्यांवर उपाय. सर्व समस्यांवर उपाय. आता समस्या कोणत्या असतात? समस्याच समस्या आहेत, आहे ना? पण आम्ही रेकी शिकणारे लोक आहे ना, आम्हाला आठवतच नाही की समस्या काय असतात. खरं आहे की नाही मला सांगा? समस्या काय होती? होती तो भूतकाळ होतो. वर्तमान काळामध्ये समस्या नाही समजत. वर्तमान काळामध्ये आम्हाला एका लेवल नंतर आयुष्यामध्ये समस्या होती असंच समजतं. कारण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जेव्हा सदस्य जुडतात तेव्हा आयुष्यामध्ये समस्या असते. समस्या सोडवण्यासाठी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये येतात
आणि बघा मी काय म्हणते, तर समस्या सोडवण्यासाठी, स्वतःची समस्या सोडवण्यासाठी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये येतात. 45 दिवसामध्ये स्वतःचा विकास करतात आणि बऱ्यापैकी त्या समस्येवरून लक्ष निघून जातं. समस्येला सोल्युशनही मिळवतात आणि पुढे ग्रँडमास्टरचा प्रवास करतात आणि माहितीये, समस्या सोडवणारे होतात. थँक्यू युनिवर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. एवढी रिव्हर्स जर्नी होते. समस्या कोठे होती हे बऱ्याचदा विसरतो आयुष्यामध्ये. त्या समस्येचं रूपांतर नंतर ब्लेसिंग मध्ये होते, की थँक्यू युनिवर्स, माझ्या आयुष्यामध्ये तो प्रॉब्लेम निर्माण केला म्हणून कुठेतरी मी ऊर्जेसोबत जुडले आणि माझ्या आयुष्यामध्ये ही दिव्य ऊर्जा आली आणि आता मी इतरांना मदत करण्यासाठी तयार आहे. किती हे भाग्य. आणि तुम्हाला सुद्धा जर असंच व्हायचं असेल तर नक्कीच उद्यापासून नवीन बॅच सुरू होत आहे, आपल्याला जॉईन करायचं आहे. बिनधोक पुढे जो नंबर देत आहे या नंबरवर, काय तर या नंबरवर फक्त मेसेज करा. व्हॉट्सअप नंबरला या मेसेज करा किंवा या व्हिडिओच्या खाली युट्यूबला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक एक हे दिली आहे, एक मिनिट, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर सुद्धा क्लिक करून आपण ग्रुप जॉईन करू शकता. या मेसेजवर, या नंबरवर तुम्ही जर हाय पाठवलं, आत्मा नमस्ते मोठ्या प्रेमाने पाठवलं, तर एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल आणि या लिंकवरून तुम्हाला आपला ग्रुप जॉईन करता येईल. कारण ग्रुप जॉईन केल्याशिवाय सेशनची पुढील माहिती मिळत नाही. अगदी उद्या 27 ऑक्टोबर 2025 पासून नवीन बॅच सुरू होत आहे. काय आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा, कितीही बोलत राहिलं ना तरीही संपणार नाही. कोण शिकू शकतो ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडू शकतो? कोण शिकू शकते रेकी? आमच्या क्लासमध्ये असेही सदस्य आहेत की ज्यांना सही करता येत नाही पण मोबाईल चालवता येते. मी एवढं मात्र म्हणेल की ज्यांना ज्यांना मोठ्या प्रेमाने विश्वासाने आपला मोबाईल चालवता येतो ते सगळे सदस्य, तेथे वयाचं बंधन नाही, तेथे शिक्षणाचं बंधन नाही आणि अधिक जात धर्म पंथ मुळीच नाही, स्त्री पुरुष मुळीच नाही, प्रांताचंही बंधन नाही. ज्यांना माझी छान मराठी समजते, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट साठी म्हणून सांगते, ज्यांना माझी मराठी समजते आणि ज्यांना मोबाईल चालवता येऊ शकतो किंवा ते शिकण्याची तयारी आहे, ते सर्व सदस्य आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटला सहजतेने जोडू शकतात. एवढा शब्द देते की समस्या समस्या राहत नाहीत. समस्या सुद्धा आपण संधी म्हणून बघतो. म्हणजेच काय तर प्रत्येक समस्येवर उपाय काय आहे, तर ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ऊर्जा. मोठ्या मोठ्या वाटतात का गोष्टी? फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असतील असं कुठं असते का? असं नाही, असं नाही. मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत नाही. जेही काही आहे ते सर्व सत्य 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 आहे. आणि सत्यच आहे. हे फक्त माझा अनुभव नाही, हा माझा एकटीचा अनुभव नाही, तर मी सुद्धा रेकीमध्ये यायच्या अगोदर मलाही टेन्शन मधूनच रेकीमध्ये आले. आनंदी आनंद समस्या नसती तर मी रेकी किंवा या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेसोबत जुडूच शकले नसते. ध्यान धारणा करायचे, नक्कीच करायचे. 2009 पासून मी नियमित ध्यान करायचे, पण या ऊर्जेसोबत जुडले, पुन्हा नव्याने या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडले आणि नव्याने ह्या टेक्निक शिकल्यानंतर समजलं की ध्यानामध्ये किती प्रगती झाली आहे. मी जे मागणार तेच मला मिळणार, मी जे बोलणार तेच होणार, हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण झाला. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असते, आपला एक व्हिडिओ पण आहे, त्या दुःखाला सुद्धा धन्यवाद म्हणा, दुःख देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद म्हणा, कारण त्याचमुळे आपण ऊर्जेसोबत जोडलो. त्याचमुळे आपल्याला असं वाटलं की कुठेतरी मला ऊर्जेसोबत जोडायचं आहे. नाहीतर कोणाला आयुष्यामध्ये आनंद असला की कुठं आपण ऊर्जेसोबत जोडण्याचा विचार केला असता.
आणि म्हणून प्रत्येक समस्येला समाधान ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आहे. शारीरिक समस्या काय असतात, तर शारीरिक, जर शारीरिक समस्यांचा विचार केला तर शारीरिक आजार, कुठल्याही आजारावर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी मदत करते. शारीरिक आजार आहे तर या शरीरामध्ये आपल्या चक्र आहेत सगळ्यांच्या, आणि चक्र अध्यात्मशास्त्र चक्र म्हणते, बरोबर ना. विज्ञान या चक्राच्या जवळ असलेल्या ग्रंथींना ग्रंथी म्हणते, बरोबर आहे. या चक्राच्या जवळ प्रत्येक चक्राच्या सानिध्यामध्ये असलेल्या ग्रंथींना कोण मानते, तर विज्ञान आरोग्यशास्त्र मानते. अध्यात्मशास्त्र चक्र मानते, ऊर्जा स्वरूपात असलेलं. दोन्ही गोष्टी एकच. अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणून आपले सेशन होणार, त्याशिवाय काहीच नाही. अध्यात्म आणि विज्ञान. अध्यात्मशास्त्रानुसार चक्र बॅलन्स झाल्यामुळे त्या चक्राच्या सानिध्यात असणारी ग्रंथी योग्य प्रकारे सक्रिय होणार. ती ग्रंथी शरीरासाठी योग्य असलेला स्त्राव निर्माण करणार आणि शरीरासाठी योग्य असलेला स्त्राव निर्माण केल्यामुळे त्या ग्रंथीच्या सानिध्यात असलेले अवयव योग्य प्रकारे कार्य करायला लागतील. या परिस्थितीमध्ये 70 ते 80% आजार सहजतेने मिटून जातात. मग ते गुडघ्यांचं दुखणं असू दे, हातापायाला मुंग्या येणे असू दे, मायग्रेनचा त्रास असू दे, डोळ्यांचा प्रॉब्लेम असू दे, कानाचा असू दे, किंवा मग पोटाचा असू दे, जे काही असेल ते. असं मानसिक, कधी कधी आपण म्हणूया मानसिकता, शारीरिक, मानसिक. मानसिक कधी कधी नातेसंबंधांमध्ये तणाव होतो किंवा आयुष्यामध्ये एखादी घटना घडते, त्यामुळे मनस्थिती बदलते, विचार वेगवेगळे येतात, ताण तणाव, चिंता, अहंकार, अपराधाची भावना, पश्चातापाची भावना, या विविध भावना, आणि यामुळे मानसिकता, मनस्थिती अनेकदा बिघडते. आणि यामुळे काय होते, तर बऱ्याचदा सायकॅट्रिक कडे जाण्यापर्यंत प्रश्न निर्माण होतो आणि चिंता रोग लागतो, किंवा त्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहावंसं वाटत नाही, कारण मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक म्हणजेच नकारात्मक विचारांमुळे स्वतःची एनर्जी लो करतात. होतं ना असं. पण जेव्हा ऊर्जेसोबत जुडते, सेम चक्र बॅलन्स होतात. बघा मी काय म्हणते, चक्र बॅलन्स होतात आणि आपला कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग दिलं जातं प्रॉपर, की तुम्ही काय विचार करायला हवा आणि तुम्ही काय विचार करायला नको. तुम्ही कुठला विचाराला खतपाणी घालावं आणि कुठला विचार नष्ट करावा, हे प्रॅक्टिसनी घडतं आणि हे सगळं अभ्यासानी, म्हणजेच काय सरावानी घडतं. हे काही शिकवलं. बघा आता तुम्हाला आहे ना, नकारात्मक विचार करायचा नाही, किंवा तुम्ही उंचीवर गेल्यानंतर मी पडेल का हा विचार तुम्हाला करायचा नाही, असं सांगितलं म्हणजे तो विचार येणारच. सगळं उलट असतं, आहे की नाही. मग येथे असं शिकवलं जातं की ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडला आहात, तुम्ही ऊर्जेसोबत जुडला आहात, तुम्ही कसा विचार करायला नको, सोडून द्या. तुम्हाला कुठला विचार येणार यावर लक्ष केंद्रित करूया, आणि तुम्ही तोच विचार करणार जो करायला हवा. आणि हळूहळू हळूहळू मानसिक आजारांवर नियंत्रण मिळणार. तुम्हाला माहिती आहे का, तर या मानसिकतेमुळे, विचारांमुळे 80% आजार निर्माण होतात शरीराचे. जसं विचारांवर नियंत्रण आणि विचारांची दिशा बदलते, तस तस 80% शारीरिक आजार दुरुस्त व्हायला लागतात. मी अगोदर जेवढ्या आजारांचं नाव घेतलं, तुम्हाला आता इथं जेवढ्या आजारांचं नाव येते ना,
मनामध्ये प्रत्येकाचे जेवढे प्रश्न येतात ना, किती जण आहे सध्या हजर? 80 लोक आहे. तर तुम्हाला जेवढ्या विचारांमध्ये येत आहेत आजार, त्या प्रत्येक आजाराचं कारण विचार आहे. विचारांमुळे निर्माण झालेले आहेत आणि विचारांमुळे निर्माण झालेले सगळेचे सगळे आजार विना गोड्या औषध पूर्णपणे दुरुस्त करण्याची क्षमता ब्रह्मांडीय ऊर्जा या दिव्य ऊर्जेमध्ये आहे. आणि फक्त स्वतःचे नाही, तर इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल घडविण्याची क्षमता या दिव्य ऊर्जेमध्ये आहे. पण करावं लागेल, ऊर्जेसोबत जुडावं लागेल, ध्यान करावं लागेल. फक्त सेशन मंजुश्री मॅडमनी सांगितलं आणि म्हणून झालं असं नाहीये. डोळे बंद करून बसावं लागेल. रोज स्वतःसाठी 15, 20, 25 मिनिट काढावे लागतील. स्वतःवर प्रेम करावं लागेल आणि चुटकीसरसे आजार निघून जातील. तुम्ही जे बोलणार तेच तुमच्या आयुष्यात घडत जाणार. म्हणून या वाणीमधून काय उच्चार करायचे किंवा काय मनन करायचं हे आपल्याला समजणार. म्हणजेच कुठेतरी शरीराचे आजार आणि मनाच्या आजारांवर नियंत्रण येणार. मानसिक ताणतणाव कशाचा येतो? कधी अभ्यासाचा येतो, कधी व्यवसायाचा येतो, कधी नात्यांचा येतो. तर अभ्यासाच्या बाबतीमध्ये नक्कीच ती एकाग्रता वाढणार, तो कॉन्फिडन्स वाढणार. आणि विद्यार्थ्यांना तर मी एवढ्या प्रेमाने सांगेल की तुम्ही जो अभ्यास करसाल तोच परीक्षेला येणार. अरे, हे तर काही सांगतात आहे ना, काही पण सांगतो, असं कुठं होतं का? तुमची क्षमता वाढणार की काय अंदाजे काय येऊ शकतं, इंट्युशन पॉवर म्हणतात त्याला, ती तुमची वाढणार. आणि जर का तुम्ही केलेला अभ्यासच परीक्षेमध्ये येणार, तर बघा तुम्हाला एक गंमत सांगते, तुम्ही सगळ्याच अभ्यास करणार, विशेष पूर्ण पुस्तकाच्या बाहेरचं येणारच नाही, दिलेल्या अभ्यासक्रमाच्या. तुम्हाला अभ्यासक्रम सोडण्याची पण गरज पडणार नाही. कारण तुम्ही तुमच्या स्मरणशक्तीचा विकास असा होणार की तुम्ही वाचलं, जो प्रश्न आपल्याला 4-5 वेळा वाचून लक्षात राहतो, तो अगदी 1 वेळा वाचल्यानंतर आपला लक्षात राहण्यापर्यंत स्वतःची क्षमतेचा विकास होऊ शकतो. पण केव्हा? मेडिटेशन केल्यानंतर. मंजुश्री मॅडम सांगून राहिल्या आणि लगेच झालं असं नाही बरं का. हे सगळं केव्हा केव्हा कसं कसं, तर फक्त आणि फक्त मेडिटेशन केल्यानेच होतं. आणि मोठ्या प्रेमाने व्हिडिओ सुरू होत असतील तर सेशन घेते, हो ना. हा, व्हिडिओ सुरू पाहिजे, नाहीतर मी शांत बसते. मी पण माझे व्हिडिओ बंद करते बघा. आता मी पुढचं सेशन व्हिडिओ बंद करून घेऊ? नाही ना. चला, मग ही ब्रह्मांडीय ऊर्जा, जसं आता मी म्हटलं की शारीरिक विकास, शारीरिक समस्या, मानसिक समस्या, विद्यार्थ्यांची एकाग्रता, अधिक पुढे काय येणाऱ्या त्या चिंतेवर मात हो जाएगा. अधिक काय हवं आहे? अधिक हे हवं आहे, आर्थिक प्रश्न मॅम. चिंता कशाची? आर्थिकतेची. कशाला टेन्शन घेता? ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडता तसं आपले चक्र बॅलन्स होतात. बघा, हा मी पुन्हा येते चक्रांवर. कार्य कसं होते प्रत्येक गोष्टीवर सांगते आहे. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो, या ब्रह्मांडीय ऊर्जा ग्रहण केली आहे मोठ्या प्रमाणात, चक्र बॅलन्स होत आहे. जसे कसे विशेष चक्र बॅलन्स ऍक्टिव्ह व्हायला लागतात, तसं स्वतःमध्ये स्थिरत्व, स्थैर्य निर्माण होते. आर्थिकतेचा सोर्स स्वतःकडे यायला लागतो. त्या स्थिरत्वामुळे तुमच्या वाणीवर, तुमच्या शब्दांवर तुमचं नियंत्रण येतं. नवनिर्मिती तुमच्या आतमध्ये, त्या नव्या आयडियाच्या कल्पना ज्या आपण म्हणतो, त्या छान यायला लागतात, विशेष छान. तुमची धैर्य धडाडी नेतृत्व करण्याची क्षमता स्वतःची वाढते. सोलर ऍक्टिव्ह होतं. निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि हिंमतही वाढते. प्रेमपूर्ण करुणाभाव इतरांसाठी असतो, तो वाढतो. व्यावहारिक दृष्टिकोन वाढतो. आणि मग एनर्जी छान झाल्यामुळे सुद्धा नवीन नवीन संधी उपलब्ध होतात. तुम्ही तुमच्या शब्दांवर तुमचं
प्रभुत्व आल्यामुळे तुमच्यावर विश्वास निर्माण होतो. तुमची वैचारिक क्षमता वाढते, माझ्यासाठी काय योग्य काय अयोग्य, आणि इंट्युशन पॉवर वाढल्यामुळे तुमचे निर्णय योग्य ठरतात आणि आर्थिकतेचा सोर्स अधिक वाढतो. काय काय सांगावं, किती किती सांगावं ऊर्जेबद्दल. नातेसंबंधांमध्ये कसं बरं छान होतात, सगळेच नाते छान होतात रेकी सोबत जोडल्यानंतर. सगळेच छान होतात, खूप मस्त होतात. याचं कारण माहितीये तुम्हाला? जसं ऊर्जेसोबत जुळतं तसं छान एनर्जी कोणाची बदलते, रेकी शिकणाऱ्या व्यक्तीची. तुम्ही रेकी शिकत आहात, मी रेकी शिकत आहे, बदल माझ्यामध्ये झाला, तुमच्यामध्ये होणार. आपल्या कुटुंबामध्ये बदल नाही होणार. आणि आपण ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुळत आहोत, इतरांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी नाही बरं का, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जुळत आहोत. मी ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडते आहे, मला स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, माझ्यामध्ये बदल झाला, माझ्यामध्ये प्रेम, दया, माया, आपुलकी, श्रद्धा वाढली आणि या ब्रह्मांडाची ऊर्जा वाढली. माझं आभा मंडळ स्ट्रॉंग झालं, माझी एनर्जी छान झाली. आणि जसे 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 जशी माझी एनर्जी छान होत गेली, माझा आभा छान स्ट्रॉंग होत गेला, तसं तसं काय झालं माहितीये, माझ्या सानिध्यात येणाऱ्या लोकांना माझ्याकडून पॉझिटिव्हिटी जायला लागली. माझ्या नकारात्मक विचारांवर नियंत्रण आलं. तो चिडचिड, रागराग, त्रागा त्रागा माझ्या हातला निघून गेला. म्हणजे समोरच्याला जाणारी एनर्जी सॉफ्ट माझ्याकडून जायला लागली. आपोआप माझ्या सानिध्यात येणाऱ्या लोकांना शांतता, आनंद मिळायला लागला. ती बोचरी एनर्जी माझ्याकडून लागायला नाही लागली आणि आपोआप रिलेशन छान व्हायला लागलं. मी जे पेरणार तेच उगवणार. माझ्या विचारांमधून जे जात होतं ते मला मिळत होतं. मग कोणामध्ये बदल झाला? मागच्या सेशनमध्ये आम्हाला एका ताईने सांगितलं, मॅम आता ना घरामध्ये कौतुकाचा वर्षाव होतो. तर घरामध्ये कौतुकाचा वर्षाव, आपण अगोदरही कौतुकास पात्र होतोच, आताही कौतुकास पात्र आहेच. पण आता आपली एनर्जी सॉफ्ट असल्यामुळे समोरची व्यक्ती सहजतेने कौतुकही करू शकते. पण हवे हवेसे होतो, दुरावलेले सगळे नाते जवळ यायला लागतात. थँक्यू म्हणायचं युनिव्हर्सला, कारण बदल माझ्यामध्ये झाला आहे. मग अधिक काय समस्या असते? आता सांगा बाबा तुम्ही, मी विसरलीये. अधिक काय समस्या असते? कोणाला माहिती असेल तर सांगा. एका कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. मी माईक सुरू करू? हा, माईक सुरू करून देते, पण मग मध्ये मध्ये सुरू नका करू हं. मला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे याची काळजी घ्या. अधिक काय समस्या असते? पटकन सांगा. व्यवसाय. हा, कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स वाढतो. नाही मला, कॉन्फिडन्स हा, जर का एखाद्याचा कॉन्फिडन्स लेवल कमी आहे, कॉन्फिडन्स कमी आहे, अरे, तर बिलकुल काळजी करू नका. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडता तसं स्वतःमधील चैतन्य निर्माण होतं आणि ऊर्जेसह जोडल्यानंतर आपल्याला आपल्याच आतील ऊर्जेचा शोध लागून स्वतःची क्षमता, आत्मविश्वास वाढणे ज्याला म्हणतो, नक्कीच वाढणार. अधिक काय समस्या असते? काय समस्या असते अधिक? सेम माझ्यासारखं तुमचंही झालं, समस्याच आठवत नाहीत. स्वतःचं नवरूप, बोला. स्वतःचं नवीन रूप पण दिसतं पहिलं आणि नंतर. खरंय हे. अच्छा, तुम्ही तुम्ही अनुभव सांगताय ना गड्या, समस्या काय काय असतात लोकांच्या आयुष्यात असं सांगा ना मला. आर्थिक आर्थिक समस्या असते मॅडम, पैसे. नोकरीच्या समस्या, कोर्टाची वगैरे काम व्यवसायामध्ये. हा, आर्थिक व्यवसायामध्ये, यस, व्यवसायामध्ये ऊर्जेसोबत जोडल्यानंतर तुम्ही जोही व्यवसाय करत असाल त्या व्यवसायामध्ये वृद्धी होतेच. हे असं की जमिनीचे सेम तुमची एनर्जी चेंज होते म्हणून तुमचा सर्वांगीण विकास होतो आणि तुमचा बिझनेस वाढते. विशेष या सगळ्या मध्ये आपण
होम हिलिंग आणि बिझनेस हिलिंग सुद्धा शिकवत असतो. चला अधिक कोर्ट कचेरी कोर्ट कोर्ट कचेरीची कचेरी कामं. तर ना बऱ्याच दिवसांपासून काही कोर्ट कचेरीचे कामं असू देत, काही व्यवहार असू देत, जर काय ते रखडलेले आहेत, तर जसं आपण ऊर्जेसोबत जुडतो सेम प्रोसेस तीच. आपले चक्र बॅलन्स झाल्यामुळे आणि त्या कामाला आपण स्पेशल रेकी देत असल्यामुळे, ऊर्जा देत असल्यामुळे त्यामध्ये असलेले अडथळे नष्ट करण्याचं कार्य ऊर्जा करते. माईक बंद करा. तर ते त्या कार्यामधील नकारात्मक ऊर्जा किंवा अडथळे निर्माण करणाऱ्या ऊर्जा नष्ट करण्याचं कार्य कोण करते? दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडी ऊर्जा करते. आणि होते असं की या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलं की त्या नकारात्मकता नष्ट करणे त्या कार्यामधील आणि तेथे पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्याचं टेक्निक आपल्याला समजते आणि विन विन पोझिशननी तेरा भी भला मेरा भी भला असा मधला मार्ग कुठल्याही अडथळ्याच्या कामामध्ये सहजतेने निघतो. अशी ब्रह्मांडी ऊर्जा मदत करते. इतरांच्या बुऱ्यासाठी, इतरांचं नुकसान व्हावं यासाठी ऊर्जा कधीही कार्य करत नाही. ते टेक्निक शिकवलं जातं सेशनमध्ये. कसं बरं मागावं या ब्रह्मांडाला. ब्रह्मांडाला जर काय तुम्ही योग्य पद्धतीने मागता ना तर ब्रह्मांड देणारच. मागण्याची पद्धत चुकते म्हणून वेळ लागतो असं होत असते. कारण ज्या गोष्टीसाठी आपण ऊर्जा देत आहे ते प्रत्येक जण किंवा प्रत्येक कार्य या ब्रह्मांडाशी जुडलेलं असतं. नेक्स्ट अधिक काय समस्या असते? माईक सुरू करा. प्रॉपर्टी घेणे वगैरे. एक प्रॉपर्टी घेणे. अधिक दुसरी विकणे विकणे. अधिक नातेसंबंध. नातेसंबंध तर सांगितलं सांगितलं ना. हा मॅडम नातेसंबंध. हा अधिक मॅडम हा आणि वैचारिक विचार करायला लागतात, त्यात निरनिराळे असे फाटे फुटतात, मोठा वृक्ष होतो आणि मूळ गाभा बाजूलाच राहतो. हा तर जेव्हा तो आपण रेकी सोबत जोडतो बघा. मी आता तिन्ही गोष्टी घेते. सगळ्यांनी माईक बंद करा. ओके, मग मी परत तुम्हाला चान्स देते सगळ्यांना. हा माईक बंद करा. एक आर्थिक समस्या. तर ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जसं जोडतो, रेकी थर्डला आल्यानंतर स्थिरत्व निर्माण होते, मूलाधार चक्र स्ट्रॉंग होतं आणि आर्थिक समस्येवर उपाय निघतो. आर्थिकतेचे सोर्स मोकळे होतात आणि सगळ्यांना हा अनुभव आलेला आहे. हे काय मी धरली जीभ आणि लावली आड्याला असं नाही. अनुभव ग्रुपमधील प्रत्येकाने घेतलाय जवळजवळ. दुसरं काय सांगितलं? कोर्ट कचेरीचे काम. नक्कीच त्यालाही मार्ग मिळालेले अनेक जणांना मिळाला आहे. पुढचं असं प्रॉपर्टी विकणे आणि खरेदी करणे. प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तेव्हाही कुठलं टेक्निक वापरावं ज्यामुळे आपण त्या ऊर्जेपर्यंत पोहोचू आणि त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि विकायचं असेल तरीही विन विन पोझिशननी कशा प्रकारे आपल्याला, कारण आपली प्रॉपर्टी जर एखाद्याला विकायची आहे तर त्याला सुद्धा ती लाभली पाहिजे. अशा सुंदर अफर्मेशन आणि ऊर्जेसह त्या नकारात्मक ऊर्जा नष्ट करून तेथे सकारात्मकता क्रिएट करून कशा प्रकारे हे टेक्निक सेशन मध्ये शिकवलं जातं. हे होतं हो जाएगा. ओके, आता मला सरांनी असं सांगितलं आपल्याला एखादा विषय मांडायचा असतो किंवा एखाद्या विषयावर चर्चा करायची असते, कुटुंबामध्ये म्हणूया, ऑफिसमध्ये म्हणूया, कुठेही म्हणूया, आणि वारंवार ह्या गोष्टी होतात. चर्चा जागेवर राहते आणि त्या विषय जागेवर राहतो आणि त्या विषयाला दुसरीकडेच फाटे फुटत राहतात. असंच होते आहे ना. आणि मग कधी कधी तो विषय बाजूला राहून खरं तर वादावादीवर काम येतं. अनेक सगळ्या गोष्टी होतात. ज्या व्यक्तीचे चक्र बॅलन्स आहेत ना तो व्यक्ती विषयापासून भरकटणार नाही. कितीही लांब गेला तरी वापिस त्याच विषयावर येणार, एवढी मी गॅरंटी देते. दुसरं असं की जर आजूबाजूचे लोक विषय भरकटवत असतील तर तुम्ही ऊर्जेसह जोडले आहेत, तुमची इंट्युशन पॉवर वाढली आहे, तुमचे चक्र बॅलन्स झालं आहे, हे लगेच तुमच्या लक्षात येईल की इथे काय होत आहे. तुम्ही त्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आणण्याची क्षमता स्वतःमध्ये प्राप्त करणार अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. एखाद्या वेळेस असं होत असतं की बाबा म्हणजे समोरची व्यक्ती माझ्याशी काय वागत आहे
ही योग्य वागत आहे की अयोग्य वागत आहे, ही व्यक्ती गोड बोलते आहे समोरून, पण खरोखर आतून यांची एनर्जी कशी आहे ती आपोआप स्वतःला फील होते. माझ्यासाठी कोण योग्य कोण अयोग्य, माझा विषय कोण भरकटवते किंवा जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी लगेच लक्षात येतात. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडलेली व्यक्ती शक्यतो सत्याच्या दिशेने चालत असते, योग्य मार्गानेच चालत असते. अयोग्य मार्ग किंवा इतरांच्या अहित होईल असं ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी कार्यच करत नाही. दुसऱ्याचं नुकसान तुमच्याकडून होऊच शकत नाही, त्यामागे सुद्धा सायन्स आहे. जर जेव्हा तुम्ही नुकसान करण्याचा विचार करसाल तेव्हा तुमचा आभा लूज होणार, स्ट्रॉंग नसणार, कमकुवत असणार आणि अशा अवस्थेत तुम्ही ऊर्जा ग्रहणच करू शकणार नाही. मी छान सेशन का घेते माहितीये? कारण मी छान हसत हसत सेशन घेते. मला माहिती आहे की कुठलाही शब्द आला तर तो 100% पॉझिटिव्हच असणार सगळ्यांसाठी. कारण माझं कार्य पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता पसरवणे आहे. मला ब्रह्मांडाने नेमलेलं आहे. ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या सगळ्यांपर्यंत नेण्यासाठी हा मला पूर्ण विश्वास आहे. आणि या विश्वासाने मी पुढचं पाऊल टाकत असते. माझं उद्दिष्ट क्लिअर आहे आणि माझं मग क्राऊन चक्र छान कार्यरत राहते. म्हणून तुमच्यापर्यंत दिलेली ऊर्जा सहजतेने पोहोचते. जर एखाद्यासाठी नकारात्मक विचार मनामध्ये आला तर काय ते क्राऊन चक्र ओपनच होत नाही. कारण अंतर्मनाला, आपल्या आभाला, त्या एनर्जीला समजते ना योग्य आहे की अयोग्य आहे. अयोग्य असेल तेव्हा हार्ट चक्र ब्लॉक, हे ब्लॉक झालं म्हणजे ही चाबी आहे इच्छी. हे ओपन होण्यासाठी चाबी हृदय चक्राला दिली आहे. आणि दुसऱ्यासाठी ब्लेसिंग, आनंद, प्रेम, छान गोष्टी मागत असतानाच काय होते तर तुमचं हार्ट चक्र ओपन राहते. दुसऱ्यांसाठी राग, त्रागा, तिरस्कार, वाईट भूमिका पार पडत असताना हार्ट चक्र ब्लॉक राहते. मग ऊर्जा येणार कुठून? चाबीच ओपन नाहीये तर. म्हणून रेकी दुसऱ्याचं वाईट करूच शकत नाही. चला, अधिक काही प्रश्न? सर, तुमचं समाधान झालं? अधिक तब्येतीविषयी समस्या. हा? तब्येतीविषयी समस्या. तब्येतीविषयी समस्या तर पहिलेच सांगितलं हो जाएगा म्हणून. झाल्या नाही का तुमच्या सॉल्व? आता तुम्हीच सांगा तुमच्या तब्येतीच्या कोणकोणत्या समस्या सॉल्व्ह झाल्या. करा माईक सुरू. 2 मिनिटं ताई. करा मनीषा, माईक सुरू. तुमच्या तब्येतीच्या कोणकोणत्या समस्या तुम्ही सॉल्व्ह केल्या रेकीमध्ये आल्यापासून? बोलो. आता सांगितलं की त्यांनी. एनर्जी हा, आणि परत एक मिनिट. हे माईक सुरू आहे. थांबा. हा, बोला आता मनीषा. हा, जोरात बोला. हा, विचार चक्र चालू होते ते बऱ्यापैकी कमी झाले आणि मला पोटाचा पण भरपूर त्रास होता, तो पण कमी झाला. आणि परत आळस हे भरपूर होता, ते पण कमी झाला. खूप म्हणजे ब्रह्मांडाने खूप चांगलं केलंय आणि तब्येत माझी छान केली. आणि आता मला कुठलाच तेवढा ताण नाही राहिला. आणि मला राग पण जास्त यायचा, तो राग पण भरपूर कमी झाला आता. धन्यवाद मॅडम. आर्थिकता? आर्थिकता पण छान झाली माझी, खूप छान, पहिल्यापेक्षा खूप छान झाली. आणि मला लोक पण असं सन्मान भरपूर देत आहे मला पूर्ण. सगळ्यांचं म्हणजे तुम्ही हव्याशा पाहिजे असं म्हणतात. सगळे मला स्वतःहून फोन करून बोलवतात, स्वतःहून हे करतात. भरपूर मला खूप म्हणजे ब्रह्मांडाने खूप दिलं मला या एका वर्षामध्ये. आणि मॅडम तुमचे पण थँक्यू. आणि प्रीती मॅडमला पण थँक्यू की मला रेकी सोबत जोडून आणि ग्रँड मास्टर झाले. आता एवढा प्रयत्न आहे की मी स्वतः हिलिंग हे करावं म्हणून प्रयत्न चालू आहे. हिलिंग करावं. बिलकुल करणार. पाऊल तर टाका, पुढचं युनिव्हर्स तुम्हाला सोबत देणार. तुम्ही जे बोलणार तेच होणार ग्रँड मास्टर, आहे ना?
खूप छान. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा, मोटोरोलो कोणाचा तरी माईक आहे. आता मला हे समजलं नाही कोणाचं आहे तर ते तसं आहे. चला, अधिक प्रश्न काय आहे? काय समस्या असतात? जो विषय आपण नाही घेतला तो. एकच माईक सुरू करायचा पटकन. ज्योती. हम्म. मुला मुलींच्या भविष्याची चिंता. हा, मुला मुलींच्या भविष्यांची चिंता. चिंता केल्यामुळे काय होते हे रेकीमध्ये आल्यानंतर समजते. चिंता करावी की चिंतन करावं हे रेकीमध्ये आल्यानंतर समजते. चिंता केल्यामुळे प्रश्न मोठे होतात आणि चिंतन केल्यामुळे प्रश्नाला सोल्युशन मिळते. हे सुद्धा रेकीमध्ये आल्यानंतर समजते. खरं तर हे सगळं सगळ्यांना अगोदरच समजत होतं, बरोबर. परंतु जसं आपण रेकी सोबत जोडतो तसं त्या विचारांवर ताबा आपण मिळवतो, त्या चिंतेवर ताबा मिळवतो. चिंता न करता आशीर्वाद द्यायला शिकतो. चिंता करत असताना नकारात्मक ऊर्जा जातात आणि आशीर्वाद देत असताना सकारात्मक ऊर्जा जातात. तुम्ही आशीर्वाद द्यायला शिकता तसं ते घडतं. या रेकी शिकायला. अधिक मानसी. मुलाचं लग्न होत नाही हो. मुलाचं लग्न होत नाही. हो, येस. तर लव्ह अट्रॅक्शन कसं करावं? लग्न कोणाचं होतं? ज्यांचं स्वतःवर प्रेम आहे. एक मिनिट, हे आणखी एक माईक सुरू आहे, त्यांनी पण बोलून घ्या पटकन. चला, नाही तर आता डबल माईक सुरू करू नका हा तुम्ही, नाही तुम्ही तुम्हाला रिमूव्ह करून टाकेल हा. हा, वारंवार माईक सुरू शेतीच्या होऊन राहिला. पिकामध्ये हा, बोला मानसी. शेतीमध्ये वाढ होणे. हा, शेतीला शेतीमध्ये. रेकी दिल्यानंतर हा, पिकामध्ये शेतीला वाढ होते. केले का तुम्ही? प्रयोग केला मानसी? नाही, मी नाही केलं, पण ऐकलंय ना अनुभव. यस. बघा, थँक्यू हा. तुम्ही मला ती हे देत आहात, क्ल्यू देत आहात त्याकरिता. बघा, पहिले काय म्हटलं तुम्ही? मुलाचं अं, लग्न होत नाही. हो, अशा समस्येसाठी ना, खरं म्हणजे आजच्या जगामध्ये मुलीच कमी आहेत असं म्हटलं जातं, आहे ना. पण विवाहासाठी योग्य जोडीदार कसा आकर्षित करावा, तर हे सुद्धा टेक्निक आहे. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते, सेल्फ लव झाल्यानंतर, स्वतःबद्दलच अट्रॅक्शन निर्माण झाल्यानंतर ती व्यक्ती लव्ह अट्रॅक्शन करू शकते. ओके. तर लव्ह अट्रॅक्शन होण्यासाठी, एक छान जोडीदार मिळण्यासाठी आहेत काही टेक्निक. नक्कीच करूया, करून बघूया. आतापर्यंत अनेक मुलांचे लग्न, आम्ही असं म्हणूया, अनेक ज्यांची ज्यांची सेशन मध्ये इच्छा होती की मला सासू होऊ देत, त्या अनेक जणी सासवा झालेल्या आहेत. ज्यांना सासरे व्हायचं होतं ते सासरे झाले आहेत. ज्यांना आई बाबा व्हायचं होतं ते अनेक जण आई बाबा झालेले आहेत, ब्रह्मांडाच्या कृपेने. आता कृपेने, अनेक जण म्हणतात, कृपेने म्हटलं की अनेक जणांना त्या गोष्टी असं वाटत, असं कुठं असते का मॅम? आई बाबा होणं हे दोघांचं कार्य आहे. नक्कीच आहे, पण अनेक ठिकाणी असं होतं की डॉक्टरची ट्रीटमेंट घेत आम्ही 7-8 वर्ष झाले, आम्ही बाह्य ट्रीटमेंट घेत आहे 3 वर्ष झाले, आमच्याला हा प्रॉब्लेम सांगितलाय, तो प्रॉब्लेम सांगितला आहे, पण तोपर्यंत त्या गोष्टीला रिझल्ट आला नाही. पण आम्ही ध्यान करायला लागल्यानंतर प्रेग्नन्सी राहिली आहे, बेबी कन्सिव्ह होत आहे, तर मग ते नक्कीच युनिव्हर्सने दिलं आहे ना. ती कृपा युनिव्हर्सची. आणि यामागे सुद्धा सायन्स आहे. कुठंच कोणतीच गोष्ट आहे ना, पहिले लक्षात घ्या, असं कुठं नाहीये की अंधश्रद्धा म्हणून आहे. या प्रत्येक गोष्टीमध्ये आध्यात्मिक ऊर्जेचा, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवणे, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड योग्य प्रकारे प्रोग्राम करणे, या आध्यात्मिक ऊर्जेचा शारीरिक मानसिक दृष्टिकोनातून स्वतःवर कार्य करणे, चक्र बॅलन्स होणे आणि ते ब्लॉकेजेस रिमूव्ह करणे, जे प्रॉब्लेम असतील ते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होतात. सगळं सायन्स आहे. आपलं अध्यात्म म्हणजेच विज्ञान आहे, माहितीये का? हे अध्यात्म ना, अगोदर अध्यात्म आणि नंतर अध्यात्मामध्ये लिहिलेल्या गोष्टींचा वैज्ञानिक शोध, म्हणून त्या विज्ञानाच्या अगोदर अध्यात्म आहे. माझ्या साधू संत महात्म्यांनी याच ऊर्जेचा उपयोग केला आणि अनेकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पाडला. बस, थँक्यू म्हणूया युनिव्हर्सला. दुसरा प्रश्न काहीतरी सांगितला गायकवाड ताईंनी.
लग्न होत नाही. आणि काय म्हटलं तुम्ही? शेतीच्या उत्पन्नामध्ये. उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी, यस, तर त्यासाठी सुद्धा शेताला विशेष ऊर्जा देणे, नुकसान टाळणे, आपण शेतमाल विकावा की नाही विकावा, काय भावामध्ये विकावा, हे इंट्युशन्स घेणे आणि त्या पद्धतीने पुढे जाणे खूप सुंदर प्रकारे शेताला सुद्धा ऊर्जा देण्यासाठी मदत होते. अधिक काही समस्या असतात का तर सांगा, बोला. कारण अनेक लोक वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी रेकीमध्ये आले होते. मॅडम हं? व्यसनमुक्तीसाठी मॅडम. हॅलो. हो, एक व्यसनमुक्ती. अधिक नेक्स्ट स्वाती. मॅडम आपण प्रवासाच्या सुरक्षेसाठी करू शकतो, रेकी वापरू शकतो. बरोबर. प्रवासामध्ये जात असताना सुरक्षेसाठी स्वाती यांचाच खूप मोठा अनुभव आहे. स्वातीच सांगणार आता. बोला स्वाती. हे बघा, घटना हा. घटना जरी नकारात्मक वाटत असली पण त्यामध्ये काय पॉझिटिव्हिटी होती हे पण लक्षात घ्या. बोला स्वाती. आत्मा नमस्ते सर्वांना. मी रेकीला 15 ऑगस्ट पासून जोडलेली आहे. या रेकीमध्ये जोडल्यानंतर ब्रह्मांडीय ऊर्जेचे मला खूप अनुभव आलेले आहेत. त्यानंतर माझ्या अशा काही घटना घडत गेल्या चांगल्या, बहुतेक करून खूप घटना चांगल्या घडलेत. मॅडम परवा तर मी आता आपण विन विन बॉक्स तयार केला होता, ती माझी इच्छा पण पूर्ण झाली मॅडम. ही ब्रह्मांडाची कमाल आहे आणि थँक्यू युनिव्हर्स मॅडम. एक घटना घडली माझ्या मिस्टरांच्या बाबतीत. ऍक्सिडेंट झालाय आहे, ते पण कोमात होते, त्याच्यातून पण खूप त्यांची आता प्रगती आहे मॅडम. एक 8-15 दिवसानं ते घरी येतील. ही ब्रह्मांडाची कमाल आहे मॅडम खरोखर. आणि डॉक्टर खूप सहकार्य आहे मला. मॅडम तुमचं पण खूप सहकार्य आहे याच्यामध्ये. आता मला तर वाटत आहे त्याच्यामध्ये मॅडम खरोखर नाही, मी आयुष्यभर नाही विसरू शकणार मॅडम. अच्छा, आपण त्या प्रोटेक्शन कसं घेऊ युनिव्हर्स शकतो हे पण खरोखर सांगा थँक्यू स्वाती. थँक्यू थँक्यू स्वाती, युनिव्हर्स. हो. स्वाती, तुम्ही पिलर्स मुलीला दिला हा होता, तो विषय सांगा ना आता सगळ्यांना. अशा काय करता? आणि हो. माईक जवळ घ्या. हा माईक जवळ. हा आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. माझ्या मुलीला मी पिलस दिला होता एक 4-5 दिवस अगोदर. मुलगी आणि माझे मिस्टर दोघे पण बरोबर होते, पण मुलीला माझ्या काही एवढं सुद्धा खर्चटलं नाही. आणि मिस्टरांना एवढी मोठी दुखापत झाली की त्याजवळ 2 महिने झाले हॉस्पिटलमध्ये आहेत मॅडम. होणार छान, काही काळजी म्हणजे करू नका. आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा ही आपल्या बरोबर काम करू शकते आणि करते, ती नक्की आहे मॅडम. हो, माझ्या मुलीच्या अनुभवावरून मी सांगते की ही ऊर्जा आपल्याला काम करते आणि करते ती नक्की आहे मॅडम. कारण मुलगी माझी सुरक्षित राहिली, पाठीमागे होती तरी पण. आणि मिस्टरांच्यासाठी काही केलं नव्हतं तर त्यांना ते तसं झालं मॅडम. काय त्यांचं प्रारब्ध पण असतील मॅडम. नक्कीच, नक्कीच. पण आपल्याला घटना ऊर्जा ही घडतच असते. वाचवणार, त्याच्यातून आपलं सगळं चांगलं होणार मॅडम. हो. नक्कीच, घटना घडतच असते. जी घटना घडायची आहे ती घडतेच, पण त्या घटनेची जी पडसाद आपल्यावर पडतात ना, ते अत्यंत अल्प किंवा आपण त्यामधून सुरक्षितरित्या बचावले जातो, अशी ऊर्जा काम करते. दादांना पिलर्स दिलेला होता, सॉरी, ताईला पिलर्स मुलीला दिलेला दिला होता होता. आणि मिस्टरांना हा. पिलर्स नव्हता दिलेला. दिला. दोघंही एकाच गाडीवर. आता त्यांना त्यांची कंडिशन आता छान होत आहे, पण खरंच त्या काळामध्ये हा. स्वाती सेकंड डिग्रीला होत्या. पण तुम्हाला सांगू, होत्या. रेकी शिकत असलेली एक महिला एवढ्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा डगमगली नाही. नाही मॅडम, कारण डगबगलेला आहे. खूप युनिव्हर्स थँक्यू मॅडम खरोखर. खूप मला युनिव्हर्सनं पॉवर, शक्ती दिली आहे मॅडम, पॉझिटिव्ह राहण्यासाठी, सकारात्मक राहण्यासाठी. येस, आणि कंडिशन खरंच खूप खराब होती. सगळ्यांना माहिती आहे, विषय सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या चेहऱ्यावरच किती टाचे आहेत ताई? 56 प्लेट बसवलेत मॅडम. एवढा मोठा अपघात होता. येस. पण तरीही युनिव्हर्सने मदत केली. डॉक्टरांची पण कमाल. असं नाही आहे की जेथे डॉक्टरांना क्रेडिट द्यायचं तेथे द्यावंच लागणार आहे. हो मॅडम. आहे ना? हो. पण मग योग्य वेळेवर डॉक्टर मिळणं, चांगले डॉक्टर मिळणं, त्यासाठी रुग्णांनी हो. प्रतिसाद चांगला देणं, ऑरा क्लीन देणं. करत राहिल्यामुळे मेंदूच्या मागे एक कुठंतरी फुगा निर्माण झालेला होता, तो सहजतेने निघून जाणे, ह्या सगळे मिरॅकल्स त्यांच्यासोबत होत गेले, होत गेले, होत गेले. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. एवढंच थँक्यू आम्ही थँक्यू थँक्यू.
खूप सुंदर. तर असं अधिक काही समस्या असतील तर एवढं मात्र सांगते की समस्या कुठलीही असू दे, मग ते व्यसन असू दे, व्यसन मुक्तीसाठी प्रोटोकॉल आहेच नक्की रेकी थर्ड पर्यंत, पण अधिक प्रभावी जो आहे तो ग्रँड मास्टर्सला आहे. आणि नक्कीच फरक पडतो, फरक पडतो. कारण ती सुद्धा मानसिकता असते. असं युनिव्हर्स आपल्याला प्रत्येक टप्प्यावर मदत करतं. आपण फक्त हाक द्यावी आणि ब्रह्मांडाने आपल्याला द्यावं. एक लेवलच येते, एक रेकी हिलर, रेकी ग्रँड मास्टर्स आणि त्या पुढचा जो त्यासोबतचा जो प्रवास असतो त्यामध्ये ना ही दिव्य ऊर्जा तुमच्या नजरेमधून वाहते. तुम्ही जे बोलणार तेच होणार, इथपर्यंत तुम्ही कार्यरत होता. तुम्ही जे बोलणार किंवा तुम्ही एखाद्याला जो शब्द देणार तो पूर्ण करण्यासाठी हे ब्रह्मांड युनिव्हर्स तुम्हाला मदत करणार, ते अडथळे नष्ट करणार. एवढी तुमची ऊर्जा लेवल वाढते. पण त्यासाठी रेखीच्या नियमांचं पालन करणे आणि मेडिटेशन करणे, मेडिटेशन करणे, मेडिटेशन करणे. चमत्कार नाही, कोठेही चमत्कार होणार नाही. आपल्याला माहिती नाहीये ह्या टेक्निक आहेत अस्तित्वात, म्हणून आपल्याला ते चमत्कार वाटू शकते. आज रुबी 4 वर्ष जागेवर होत्या, आता जवळजवळ त्या कल्पना कापाडी आणि हे जुडले ना रेखीला जास्तीत जास्त मे महिन्यापासून आल्या असतील आपल्यासोबत. मे, जून किंवा मग मार्च पासून वगैरे अशा 5-6 महिन्यामध्ये आपल्यासोबत जुडल्या. 4 वर्ष अगदी जागेवर. कसं पेशंट होतो सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक सेशन मध्ये तक्रारच केली, तक्रारच केली, माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. तर ते पेशंट आज चालायला लागलं 4-6 महिन्याच्या मेडिटेशन नंतर. 74 वर्षाच्या आजीबाई, आनंदी आनंद. त्यांचा माझ्या स्टेटसला ठेवलेला व्हिडिओ बघून घ्या, की ज्या आमच्या सेशनला आल्या तेव्हा तर अंगावर मास्क तर नव्हतं, पण अक्षरशः काय परिस्थिती होती विचारूच नका. तर हे सगळं युनिव्हर्सची देण आहे. त्यांनी मेडिटेशन केलं, त्यांनी मेडिटेशन केलं आणि त्या गेलेल्या चेतना सुद्धा परत आल्या. हे होऊ शकतं, हा चमत्कार नाही. हे स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता तुमच्या, माझ्या, आपल्या प्रत्येकामध्ये आहे. प्रत्येक महात्म्यांनी आपल्याला सांगितलं होतं, अहम ब्रह्मास्मी. तुझ्या आतमध्ये असलेल्या देवत्वाला शोध. माणसातला माणूस शोधा, माणसातला देव शोधा. म्हणजेच त्यांचं म्हणणं होतं की तो परमपिता परमेश्वर तुला ऊर्जा देणारा तुझ्या आतमध्ये बसला आहे. या ऊर्जेसह तुझी ओळख करून घे. आणि आपल्याला रेकी शिकणे किंवा या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत, या दिव्य ऊर्जेसोबत जोडणे म्हणजे सुद्धा तेच आहे. ते ब्रह्मांड माझ्या आतमध्ये आहे. ती मला दुरुस्त करण्याची, माझा शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक जगामधील कुठलाही, माझ्या ऑफिस मधील असू दे किंवा कुठलाही प्रश्न जर माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे तर त्या प्रश्नाला सोल्युशन किंवा त्या प्रश्नामधून मुक्त होण्याची क्षमताच माझ्यामध्ये आहे. 10वीच्या विद्यार्थ्याला MPSCचा प्रश्न नसते दिलेला. 4थीच्या विद्यार्थ्याला कधी 10वीचा प्रश्न नाही दिलेला आहे का? दिलेला नाही. शिक्षक लोक, आपण या भौतिक जगामधील आपल्याला सगळ्यांना बुद्धी आहे, पेपर काढणाऱ्यांना बुद्धी आहे. सेम तो परमपिता परमेश्वर माझ्या कॅपॅसिटी पेक्षा मोठा प्रश्न मला देणार नाही. मी ज्या वर्गात आहे तोच प्रश्न मला आहे. त्यामुळे आज जर का तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही समस्या निर्माण झाली आहे तर एवढं लक्षात ठेवा की त्या समस्येवर सोल्युशन काढण्याची क्षमता ही तुमच्याच मध्ये आहे, तुमच्याच मध्ये आहे, तुमच्याच मध्ये आहे. आणि फक्त काय करायचं आहे, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायचं आहे आणि बघा समस्या कशा चुटकी सरशा दूर होतात. एवढ्या विश्वासाने सांगते एखादी व्यक्ती. हे प्रलोभन नाही, हा विश्वास आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेवरचा आणि तुम्ही सगळ्यांनी जे अनुभव घेतले ना त्यावरचा. नक्कीच मी मोठ्या प्रेमाने आता तुम्हाला विचारेल की मी जे सांगितलं यामध्ये काही कमी वाटते का, किंवा अधिक काही अनुभव कोणाला शेअर करायचा आहे का? तर चला, कोणाला शेअरिंग करायचंय? पटापटा बोला, कारण आपल्याला पटकन सेशन थांबवायचं आहे. चला, कोणाचंही नाव घेऊ, व्हिडिओ सुरू असलेल्यांपैकी कोणाचंही घेऊ, चालेल? ओके, पहिला हात वर आलाय माधुरी साळुंके. प्रश्न असेल, बोला माधुरी. नमस्ते मॅडम, मी आज पहिल्यांदाच तुमचं सेशन ऐकलेलं आहे. धन्यवाद. मी 2-3 दिवसापूर्वी कॅन्डल हिलिंग तुमचा फीडबॅकचा व्हिडिओ पाहिला. हो.
आणि तो व्हिडिओ खूप छान होता. तर मला आता उत्सुकता आहे की कॅन्डल हिलिंग कोणत्या कोर्समध्ये शिकवलं जातं रेकी मध्ये आणि शिकवलं जातं. हा, तर थँक्यू कोण तुम्ही मला आठवण दिली. कोणत्या लेव्हलला शिकवलं जातं असं मला विचारायचंय. सेकंड लेवलला, सेकंड अच्छा. डिग्री. मी तुम्हाला फोन करेल, मला बोलायचं त्याचे. नक्कीच नक्कीच. कॅन्डल हिलिंग असू देत, प्रत्येक प्रोटोकॉल तेवढाच महत्वाचा आहे. प्रत्येक कॅन्डल रेकीद्वारे सुद्धा नकारात्मक ऊर्जा नष्ट करणे आणि पॉझिटिव्हिटी क्रिएट करणे. खूप सुंदर सुंदर अनुभव आम्ही घेतले आहेत. हो. खूप छान. विश्वास आहे, काय काय नाही आहे विचारा. आता आम्ही ना कधीच मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा अभ्यासक्रम कधीच जाहीर केला जात नाही. केलाय का कधीतरी आतापर्यंत? नाही. पण एवढं मात्र नक्की, शब्द देते या ब्रह्मांडाच्या साक्षीने तुम्हाला, तुम्ही जे कोणी सदस्य नवीन येतात ते, त्यांची अपेक्षा वेगळी असते, पण त्यांना मात्र त्यापेक्षा भरभरून मिळतं. एवढं मी तुम्हाला सांगते. आणि आल्यानंतर तुम्हाला वाटते, अरे एवढे एनर्जी एक्सचेंज मध्ये एवढं सगळं मिळालं, तुम्ही समाधानी असता. गॅरंटी आहे, शब्द आहे माझा. थँक्यू थँक्यू थँक्यू. मंगल पवार शेअरिंग करणार. कोणाचंही नाव घेतलं जाईल ना, व्हिडिओ सुरू ठेवा. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. माझं रेकी थर्ड स्वातीताईंबरोबर यांच्याबरोबर झालं आणि खरंच रेकीचा एक वेगळाच अनुभव मला आला. रेकी थर्ड झाल्यानंतर जो कॉन्फिडन्स किंवा जो माझे प्रॉब्लेम होते, एन्झायटी आणि डिझिनेस, आणि खरोखरच त्या प्रॉब्लेम पासून मी पूर्ण फ्री झाले आणि आता प्रत्येक स्टेजवर जगताना एक वेगळा असा कॉन्फिडन्स आलाय आणि लाईफ मध्ये कोणतंही टेन्शन आलं तरी ते सॉर्ट आउट होणार आहे. तो एक आतला एक इनर माइंडचा तो आवाज येत असतो आणि ते फक्त ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे एक वेगळ्या प्रकारचं ते तेज, तो कॉन्फिडन्स, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जी पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये आली आहे ना, ती फक्त आणि फक्त आणि फक्त रेकीमुळेच. धन्यवाद मॅडम. आनंदी आनंदी सगळीकडे. थँक्यू सो आनंद मच. आनंदी आनंद सर्वीकडे. आज दुपारच्या मीटिंगला जे सदस्य नव्हते त्यांना जर रेकॉर्डिंग हवी असेल दुपारच्या सेशनची ग्रँडमास्टरची, तर नक्कीच तुमच्या तुमच्या ग्रुपला मेसेज टाका, मी व्हिडिओ पाठवून देईन. ओके. हा, आज दुपारी सेशन झालं ग्रँडमास्टर म्हणजे काय, आणि तुम्ही हजर नव्हते. हजर नव्हते म्हणजे काय, तर मीच मेसेजची सूचनाच उशिरा दिली. त्यामुळे तुम्ही रविवारची प्लॅनिंग करून ठेवले होते. माझी प्लॅन बाहेर गावी जायचा होता, पण तो थांबला. मग मी म्हटलं की हे काम होऊन जाते, असं झालं. तर नक्कीच. अधिक कोण हात वर करा. कोणाला शेअरिंग करायचं आहे? सरिता, सरिता आणि शांताताई. शांताताईला तुम्हाला शेअरिंग करायला काल संधी, परवा संधीच नाही मिळाली. काय बदल वाटतो स्वतःमध्ये? सरिता माईक सुरू करा ना, तुम्हाला आवाज नाही येत आहे. तुम्हीच. हा हा. शांताताई तुमच्या बॅकग्राऊंडला आवाज नसेल तर तुम्ही बोला, सरिताताईचं झालं की. हा. हा, मी सरिता पडवळ. मी रेकी थर्डला आता माझं कंप्लीट झालं. आत्मा नमस्ते सर्वांना. रेकी रेकीत आल्यापासून मला भरपूर पॉझिटिव्ह असे अनुभव आले. माझी ऍसिडिटी कमी झाली, चिडचिड कमी झाली, राग कमी झाला, एनर्जी जाणवायला लागली आणि जे आर्थिक वगैरे काय छोटे छोटे आजाराचे वगैरे जे पण प्रॉब्लेम होते ते पण सॉल्व्ह झाले. आणि कुठला पण प्रॉब्लेम आला की लगेच रेकी आहे ना, मग दात दुखतोय रेकी द्यायची, पाठ दुखते रेकी द्यायची आणि लगेच फरक पडतो असं भरपूर वेळा. म्हणजे आता डॉक्टरकडे जाण्यापेक्षा असं आपण करू शकतो. एक दिवस माझा दात खूप दुखत होता, तर तुम्ही मला वाटतं आपण कॅन्डल रेकी केली होती, त्याच्यानंतर मग मी ही पण दाताला रेकी दिली, तर मला खूप म्हणजे सकाळपर्यंत बरं होऊन गेलं लगेच. मुलाला थोडीशी पाठ दुखत होती, तर तो एक दिवस बोलला मला पण रेकी दे ना, मग तुझा दात दुखायचा थांबला तर माझी पण पाठ दुखायचं थांबेल, आणि त्याला पण फरक पडला. म्हणजे असं असे छोटे छोटे पण खूप अनुभव येतात आणि मोठे पण येतात भरपूर सारे. माझा तर माझा ऍसिडिटीचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. म्हणजे कमीत कमी 10-15 वर्षापासूनचा होता आणि मला झोप लागायची नाही, बिलकुलच नाही. रात्र रात्र मी तळमळत राहायची एकदम 2-3-4 वाजेपर्यंत, आणि मग सकाळी 10-11ला उठायची. असं माझं हे होतं.
पण आता मी 5 वाजताच्या मेडिटेशनला अगदी जसं हे जॉईन झाले रेकीला तेव्हापासून उठते आणि पाहिजे 10ला झोपते, सकाळी 5ला 6ला उठू शकते. नाहीतर मी 2-3 वाजेपर्यंत झोपायची नाही रात्रीची. आता खूप म्हणजे पाहिजे तेव्हा मी हे होऊ शकते असं. तो माझा खूपच मोठा हे झालाय. आणि सगळ्यात म्हणजे छोटे मोठे प्रॉब्लेम आपण म्हटलं की कोणाला हे होणार आहे. आपण जे बोलतो मेडिटेशन मध्ये तसंच होते. मी जे बोलेन तेच होत आहे. असे अनुभव येतात भरपूर सारे. खूप सुंदर. खूप हा. खूप छान. थँक्यू युनिव्हर्सचे पण आनंदी आणि आनंद सगळीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. किती ऊर्जेचे धन्यवाद मानावे. किती आयुष्यामध्ये बदल झालाय. मग मला एक सांगा सरिता, मी असं म्हणते की थँक्यू थँक्यू त्या प्रॉब्लेमला, थँक्यू त्या समस्येला. तर ते खरं आहे की नाही बरं? नाही तर आपण हो ऊर्जेसह जोडलं असतं काय? पण प्रॉब्लेम एक घेऊन आलो होतो कोणता तरी, आणि सोल्युशन हो तर हो. किती गोष्टींना मिळाले. प्रत्येक गोष्टीला निघतंय, लगेच निघतंय. कोणता पण प्रश्न असला की लगेच सोल्युशन निघतंय. म्हणजे आता भीती नाही वाटत आहे की काय होईल काय होईल असं. म्हणजे निगेटिव्हिटीच निघून गेली. एकदम पॉझिटिव्हिटी आली प्रत्येक गोष्टीमध्ये. एकदम पॉझिटिव्हिटी आली. हा. खूप सुंदर. खूप सुंदर. म्हणजे हो खूप जाएगा सुंदर. असं एकदम लगेच आठवतं. मोठा मेजर प्रॉब्लेम असला तरी हो जाएगा असं वाटून जातं लगेच. खूप छान. खूप छान. खूप छान. शांतताई. तुम्ही बोला आता एकदा. बॅकग्राऊंडला आवाज नसेल तर हा माईक सुरू करा. कारण संधीच नाही मिळत त्यांच्या घरी ना, थोडी गडबड सुरू असते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा सर्वांना नमस्ते. आत्मा नमस्ते. हं. मी रेकीमध्ये आले ना तेव्हापासून म्हणजे मला खूप असं अं, बरं म्हणजे खूप चांगलं वाटतं एकदम. तुम्हाला म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एवढं टेन्शन आहे ना, काय सांगू मी. असं म्हणजे खूप पहिल्यापासून म्हणजे पण आता ना अं, एकदम म्हणजे असं वाटत नाही मनातून एकदम मनाला ताकद मिळाल्यासारखी झाली रेकीत आल्यापासून. एकदम असं असं काही वाटत नाही की आता नाही तर पहिलं असं वाटायचं की काय करू मी कुठं काय जीव देऊ का काय करू असं मला एकदम असं मनातून असं वाटायचं. पण आता आहे ना असं काय झालं ना एकदम हे तर मग मनाला ताकद मिळाल्यासारखी वाटते की आता एवढं चिडचिड नाही एकदम शांत वाटते थोडं. थोडी फार होती चिडचिड असं होतं एकदम. आणि खूप शरीरामध्ये पण माझ्या खूप फरक पडला एकदम असं मला असं कमरेचा खूप त्रास होता सायटिकाचा पाय आणि एकदम असं शरीर माझं पूर्ण असं नाजूक झालं होतं एकदम. पण मी आहे ना आता रेकीला जुडल्यापासून खूप खूप बरी चांगली झाली म्हणजे अशी काम वगैरे खूप कितीही केलं तरी पण मला असं काही थकवा येत नाही. आता दिवाळीचं ते सगळं केलं तरी पण मला असं काहीच वाटलं नाही. असं नाही तर पहिलं थोडंसं काय केलं ना तर नुसतं असं वाटायचं की आता थकल्यासारखं खूप वाटायचं आता झोपूनच राहावा असं वाटायचं एकदम. खूप आणि आता एवढं छान वाटतंय ना. पण आता एकच माझी इच्छा आहे ती पण असं वाटतं की पूर्ण होईल माझी कारण आता तुम्ही जे तुमची जी साथ मिळाली मला तर असं वाटतं की खरंच खूप आता काहीच टेन्शन नाही राहणार आता माझं होईल सगळं चांगलं असं वाटतंय आता तुम्ही नक्कीच. रेकीला जोडल्यापासून असं वाटतंय. नक्कीच. ब्रह्मांड हा सोबत आहे ना. शेवटी आता शांताताई तुमच्या मागे खरंच खूप मोठा प्रश्न आहे. पण आता हा मंजुळाताई मोरे त्याही याच समस्येसोबत झुलत होत्या माहितीये तुम्हाला. पण आज रोजी त्या स्थिर झाल्या. गरज आहे स्वतःला स्थिर करण्याची. काय समस्या हा केवढी असू दे, त्या समस्येमध्ये मी किती स्थिर राहते हे महत्वाचं. आणि हा हेही प्रारब्ध आहे. तुम्ही होऊ शकते ना, कसं आहे 10वीचा विद्यार्थी जर का परीक्षा देतो आहे त्याच्या लेवलची आहे, एमपीएससीचा त्याच्या लेवलची आहे. पण 10वीवर मिळणारी नोकरी त्या लेवलची असते. एमपीएससी वाल्याला तेवढा मोठा पगार असते, तो क्लास 2 अधिकारी होतो आणि युपीएससीची एक्झाम देणाऱ्याची एक्झामही मोठीच असते. आणि तो होतोय हो मोठा. कदाचित तुमची मोठी एक्झाम असेल. हो, आहे ना. तसंच काहीतरी यामधून असेल. मिळणारे रिझल्ट मे बी आता असे बच्चे जन्माला येतात जे आपल्याला त्रास देतात. यामधून तुम्ही जे सेवा करत आहात त्या सेवेमधून तुमचे जे कर्म आहेत ना जुने ते सगळे जळत आहेत ना. आणि नवे चांगले कर्म निर्माण होत आहेत. होऊ शकते यामधून काहीतरी खूप काहीतरी चांगलं असेल. आहे ना. हो खरंच आध्यात्मिक खूप दृष्टिकोनातून विचार करा आणि समाधानी राहा. हो हो खूप खूप धन्यवाद आशीर्वाद तुमचे देत राहा. पण आणि हो तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि ब्रह्मांडाचे पण खूप खूप धन्यवाद.
तुम्हाला असं नाही वाटत का शांताताई, तुम्ही ना खूप सुंदर दिसून राहिल्या आता, वाटते का तुम्हाला? हो हो. मला सगळेजण बोलतात, माझी मुलं सुना पण बोलतात की तुमच्या चेहऱ्यावर एकदम असा टवटवीतपणा आलाय. एकदम सगळे बोलतात, माझी बहीण वगैरे सगळे बोलतात. ते मेडिटेशनचं एकदम ब्रह्मांडाची कृपा सगळी आणि तुमची. माझी काय, तुमचीच. तुम्हीच ऊर्जा ग्रहण केली छान भरभरून. जो जेवढं घेईल तेवढं तेवढं त्याला मिळेल, आहे मला ना? मला आहे ना खूप असं म्हणजे हे ऐकायची मी रेकी बद्दल खूप ऐकायची मी. मला असं वाटायचं की आता माझा असा असा प्रॉब्लेम आहे, हा सॉल्व्ह झाला पाहिजे. किती बऱ्याच वर्षापासून झालं मी एवढा त्रास काढते ना, मग आता काय करू मी. म्हणून मी सत्संगला पण जाते, मी सद्गुरू वामनराव पैच्या सत्संगला पण जाते मी. पण एवढं काय म्हणजे जाते कधी कधी. पण तरी पण हा प्रॉब्लेम आहे ना, प्रार्थना बोलते सगळं करते, पण तरी पण खूप म्हणजे असं हे होतं. मग त्याच्यामुळं मग ते बघितले तुमचे ते व्हिडिओ वगैरे, रेकीचे व्हिडिओ खूप बघायची मी. ते दुसऱ्यांचे बघायची, पण एक दिवस तुमचा व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये आला ना, तर मग ते मला वाटलं आता तुम्हीच योग्य आहे त्याच्यासाठी. तुमच्याकडेच मी रेकी शिकणार. काहीच नाही, हे ब्रह्मांडच योग्य आहे. ती ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्हीच तुमचं कुटुंब हँडल करणार आहात, ते सगळं तुम्हीच करणार आहात. ओके. ही ऊर्जा, मी फक्त माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायला, मात्र ऊर्जा तुमच्याच आतमध्ये आहे. त्याच ऊर्जेचा तुम्हाला योग्य उपयोग करायचा आहे. ओके. त्या हो. टेक्निक वापरायच्या आहे आणि सगळ्या गोष्टी छान होणार. खूप सुंदर. मनीषा खरंच भोसले, तुम्ही जाऊ नका, धन्यवाद. खूप दिवसानंतर दिसल्या तुम्ही. तुम्हाला शेअरिंग करायचं आहे. आता कोणाला संधी देऊ? मनीषाच्या अगोदर, मनीषाच्या अगोदर, अच्छा, मनीषानेच माईक सुरू केला. बोला मनीषा ताई. तुम्हाला मध्ये काहीतरी मेसेज टाकला होता छान खुश खबरचा, मला आठवला नाही पण आता तो. बोला. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. मी रोज असते मेडिटेशनला. तुमचं लक्ष नसेल माझ्याकडं. रविवारच्या सेशनला जरा कमी अधिक असते गावाकडे असले तर, नाहीतर शक्यतो असते सगळे सेशन एकदम असं आहे. काय म्हणता, काय सांगसाल मा- रेकी बद्दल? हा, रेखेबद्दल काय बोलणं तेवढं कमीच आहे. माझं ते ह्याचा मोतीबिंदूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. 3 वर्षापूर्वी डॉक्टरनी थोडं स्पॉट आहे म्हणून सांगितलं होतं. 6-6 महिन्यानंतर मी चेक करत होते. ते गेल्या 2 महिन्यापूर्वी चेक केला, त्यावेळेस डॉक्टरना सापडलंच नाही. त्यांचे जे रिपोर्ट ते त्यात दिसलेच नाहीत म्हणजे असं. त्याच्यामुळं तेव्हा तुम्हाला मी मेसेज टाकले होता ते म्हणे आता नाही आहे स्पॉट. येस, आहे ना. कारण ना मनीषाताई, जेव्हा मनीषाताईंनी ग्रँडमास्टरची मुलाखत दिली, मला तेवढं काही नाही त्यांच्या बोलण्यात, मला तेवढं काही नाही, मला तेवढं काही नाही. मग मी त्यांना उत्तर पाठवलं, तर बघा, युनिव्हर्सने तुम्हाला सगळ्यात वेगळा एक अनुभव दिला की मला तेवढं काही नाहीये, तर आता माझा विशेष अनुभव सांगण्याची वेळ आली आहे. हो ना मनीषाताई? हा, म्हणजे माझं फक्त त्या हाताचं दुखणं होतं ते 24 वर्षात होतं, ते पूर्णपणे झालं ते रेखेमध्ये पूर्ण. असं ते काय दुखायचं? बाकीच्यांचे अनुभव ऐकायचे ते तुम्हाला सांगितलं ना अगोदर, ते मानेचे ते सर्जरी करायला सांगितले होते. हात हात पूर्ण तसं होता, उजवा हात असा पूर्ण मुंग्या बिंग्या यायचा आणि पूर्ण हे झालं होतं गेल्या नोव्हेंबरमध्ये. तर त्यांनी त्यावेळेस नसा चॉकअप झाले म्हणून सांगितलं सगळ्या, असं दबल्या गेलं ते. मग त्यांनी त्याची सर्जरी करायला सांगितली होती. त्याच वेळेस तुमचा व्हिडिओ बघितला आणि मी जॉईन झाले होते. त्याच्यानंतर मग काय ते आवश्यकताच वाटली नाही, परत मी चेक पण नाही करायला गेले म्हणा. म्हणजे ते राहिलं दुखायचं असं रेकीचं मेडिसिन चालू झाल्यापासून खूप असं. सुंदर, खूप सुंदर. वर्षानुवर्षापासून दुखत असलेला मणक्याजवळ इथं नसा चॉकअप झाल्यामुळे जर कोणाला ऑपरेशन सांगितलं असेल डॉक्टरांनी, तर पहिले मेडिटेशन करा. ओके, पहिले मेडिटेशन करा, कारण मणक्याचं ऑपरेशन हा नर्वस सिस्टम सोबत जुडलेलं तो असतं, त्यामुळे अनेक विकार होऊ शकतात. पण मग जर काय तुम्ही छान मेडिटेशन केलं, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. एकाचा नाही, कित्येक जणांचा झालाय. आज मनीषाताईंनी तुम्हाला सांगितलं की याही समस्येवर उपाय आहे. आहे की नाही मनीषाताई? हो, आणि जर भरपूर कोणाला मोतीबिंदू असेल तर यांच्यासारखा संयम ठेवा. मी तर काही मोतीबिंदूसाठी शब्द देत नाही, पण युनिव्हर्सनी त्यांना रिझल्ट दिला. हो ना मनीषा? हो हो. त्याचा तर आला म्हणजे मला जसं जसं मी मेडिसिन करत जायचे ना, तेव्हा मी म्हणायचं पुढच्या महिन्यात चेक करायचं ना, मग बरोबर 100% गेलेलाच असणार आहे. मग ते ज्या डॉक्टरांनी सांगितलं त्यांनाच नाही सापडलं. ते म्हणे पहिला दिसत होता, आता काही स्पॉट दिसत नाही तसं तुम्हाला
असं. पण ते 2 वर्ष तर मला सांगायचे सतत की 6-6 महिन्यांनी चेक करा, एका एका डोळ्यात मोतीबिंदू चालू झालाय तुमचा म्हणून असं. तर आता आहेत ना. नाहीये आता. येस. हम्म. चष्म्याचं म्हणसाल ना तर विचारांमुळे ताण तणावामुळे जे चष्मे लागलेले आहे ना ते कित्येक जणांचे निघाले, माझा पण. तणावामुळे हम्म. जो चष्म्याला नंबर वाढतो आपला तो पूर्णपणे निघून जातो. मग अंतर्गत काही असेल तर त्यासाठी तुम्हाला अधिक जास्त मेडिटेशन करावं लागेल. नक्कीच वाढणार नाही नंबर आहे त्यापेक्षा. चला, अधिक कोणी एक शेवटची संधी शेअरिंगची. ज्याला हवी असेल त्यांनी माईक सुरू करा पटकन. एक मिनिट, इथं ह्या होत्या ना आपल्या, अरे खामकर 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 ताई, मंगल खामकर आणि विमल खामकर, दोघी बहिणी. यांना बोलायला संधी नाही मिळाली तिकडे. बोला विमलबाई मंगलबाई खामकर. त्यांना ना सेशन संपून गेलं मध्ये. ओके, त्यांना माईक सुरू नाही करतात आमच्या विमलताईंना. हा एक मोठा प्रश्न आहे तिथं. कोणाला एक शेवटची संधी द्यायची आहे ना, कोणाला देऊ? चला, ग्रँड मास्टर पुष्पाताई, तुम्हाला संधी. इकडे माहितीये का, मात्र तुम्ही थकून जासान अनुभव ऐकून. सर्व आत्मा नमस्ते समस्यांवर इलाज. ज्याला हे सेशन ऐकायचं आहे त्या सगळ्या सेशनचा सार इथं किती समस्या होत्या त्या बघून घ्या आता. म्हणजे यानंतर मी बोलणार नाही. बोला पुष्पाताई. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. अं, मी रेकीत आले 11 नोव्हेंबरला. आता वर्षच होत आलं. हो. तर मला रेकी माहिती होतं, म्हणजे मैत्रिणीने केलं होतं, पण मी काही त्याच्यामध्ये गेली नव्हती. 20 वर्षानंतर रेकी हे व्हिडिओ माझ्या समोर आला आणि माझे खूप प्रॉब्लेम होते. म्हणजे मला 20 ते 25 वर्ष झोप कशीच माहिती नव्हती. सकाळी 5 पर्यंत मी जागीच असायची. दिवसाही झोप नाही, रात्री नाही. त्यामुळे शरीरात खूप बदल झाले. ऍसिडिटी वाढली, शरीरामध्ये आग होऊ लागली, पित्त वाढलं आणि आर्थरायटिसचा एक त्रास वाढला, शुगर, थायरॉइड. मला मी एक अनुभव सांगितला नव्हता. माझ्या कानात खूप आवाज यायची. तो मी आज सांगतेय. दोन्ही कानात आवाज इतका यायचा की काय मला काय सांगा, असं झालं स्टेशनला होतं बसले त्यापेक्षा की मला सांगितलंच नाही. ऐकायला पण कमी यायचं. खूप आवाज येत होता. मी आतापर्यंत विसरून जायची सांगायला बऱ्याच गोष्टी. ते आता आठवलं मला. ते बंद झालं. आणि मणक्याचा खूप त्रास आवाज होता. काय यायचा ताई? आवाज काय यायचा कानात? असं नुसते काय एखादीशी घंटा वाजल्यासारखं, कधी घुंगरू वाजल्यासारखं, दोन्हीकडून एकदम आवाज येत होते ते. आणि एकदम असं पूर्ण डोक्यात कसं घुमायचं ते की बाजूचं आपल्याला समजत नव्हतं काही. खूप नाही का, आपण जोरात एखादा गाडी वगैरे ऐक, काही हेडफोन लावल्यावर होतो त्रास. तर प्रचंड आवाज होता तो. मला खूप त्रास होता त्याचा. मी एका याच्या अगोदर कधी बोललीच नव्हती त्याच्यावर. म्हणजे हेच खूप सांगता सांगता मी विसरून जायचे. आणि हात पण खूप दुखायचे. मला बसताही येत नव्हतं. टेलबोनचाही त्रास होता. तेही मी नव्हती सांगितलं. मला ते बसायला उठायला खूप त्रास होत होता. आणि मी जेवायला सुद्धा बसू शकत नव्हते. चेअरवर मी बसू शकत नव्हते. मी फक्त उभी राहणं आणि झोपणे. थोडा वेळ जास्त बसली की मला मणक्याचा त्रास इतका होत होता की मान मला धरता येत नव्हती माझी. मला लगेच झोपावं लागत होतं. मला प्रवास करणं जमत नव्हतं. खूप म्हणजे इतकी असहाय्य झाली होती मी की माझे ते स्किनचे खूप प्रॉब्लेम वाढले होते. मी पुण्यामध्ये असताना मी खूप स्किनचे टेस्ट केल्या, पण मला काहीच नाही त्याच्यात मिळालं. मी खूप थकली. म्हटलं हे जगणं जगणंच नाहीये. म्हटलं खूप त्रास व्हायला लागला होता. स्ट्रेस पण खूप, चिडचिड खूप व्हायची. आता हे इतकं सगळं असल्यावर माणूस साहजिकच खूप जगणंच असह्य झालं होतं. मग मी तुमचा व्हिडिओ माझ्या समोर आला आणि मी क्षणाचाही विचार केला नाही. 1-2च व्हिडिओ बघितले आणि तुम्हाला कॉल केला. आणि म्हटलं यांच्याशिवाय, म्हणजे मला माझे गुरु तुम्हीच, आता तुम्हीच मला नीट करणार. शेवटचा एक आशा मी धरून आली होती. आणि इतकं सगळं कमी म्हणजे नाहीच होईन हे धरून नव्हती आली. फक्त मला झोप मिळाली तरी मी पुढचं मी सहन करील असं मला वाटलं होतं. पण 10 ते 15 दिवसात माझे सर्व प्रॉब्लेम नाहीसे झाले. आणि मी मागच्या वेळेस पण बोलली होती, मी शुगर थायरॉइडच्या पण गोळ्या घेतल्या नव्हत्या 1 महिना. म्हटलं बघूया काय होते. तर मेडिटेशन नाही, त्याच्यावरही मात केली. नॉर्मल निघालं दोन्ही पण. म्हणजे मेडिटेशन मध्ये एवढी ताकद आहे की माणसाला एक पॉझिटिव्ह विचार, म्हणजे निगेटिव्ह पूर्ण विचार थांबले.
मन सैरभैर असायचं माझं, खूप म्हणजे स्ट्रेस असा, डिप्रेशनच एक म्हणजे एक प्रकारचं, ते सुद्धा थांबलं. आणि एक म्हणजे संकटात सुद्धा माणूस कसं स्थिर राहू शकतो रेकीमुळं. त्याला म्हणजे आपण माणूसच आहे, राग तर येतोच क्षणोक्षणी कधी कधी, पण आपण कसं जगायचं आणि कसं थांबायचं, किती बोलायचं हे माणसाला समजतं. आणि खरंच माझ्यामध्ये एवढी ताकद आली की मी आज स्थिर आहे. म्हणजे पहिले मला सहन करायची ताकदच नव्हती माझ्यामध्ये, चिडचिड खूप व्हायची, ती नाहीये माझ्यामध्ये आता. आणि ऊर्जा एवढी आहे आता, पहिले तुम्हाला म्हणायची मला सारखी झोपच यायला लागली रेकी करायला लागल्यापासून. मेडिटेशन खूप झोप वाढली होती, आता स्थिर झाली ती. आता म्हणजे येस. मी 2 तासही झोपली तरी मला फुल झोप घेतल्यासारखं वाटतंय. मी 3 वाजेपासूनही मेडिटेशन करायला लागले तरी मला काही त्रास होत नाही. दिवसभर ऊर्जावान असते. मी बाहेरही बऱ्याच जणांना रेकी दिली, त्यांनाही खूप अनुभव येतात. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होता अंगठीचा. ते म्हणजे बऱ्याच गोष्टी. आणि आमच्या नातेवाईकात एका जणांना ऑपरेशन सांगितलं होतं पिशवीचं, त्यांनाही रेकी दिली, त्यांचंही कॅन्सल झालं. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा म्हणजे चांगल्या बाहेरच्या लोकांनाही खूप अनुभव आले. माझ्यासाठी म्हणजे मी एका गोष्टीसाठी रेकी करायला लागली होती, माझे 10 ते 20 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आणि म्हणजे जिथे रोज दवाखाना होता ते दवाखाना बंद झाला, आर्थिक ते फरक पडतो माणसाच्या, सारखं पैसा बाहेर जात होता आणि फरक काहीच पडत नव्हता. आतापर्यंत मला कुठल्याही गोळीनं कसलाही फरक पडला नव्हता. फक्त मेडिटेशन ही रेकी म्हणजे काय, खरंच जे तुम्ही आज टायटल दिलंय आपल्या व्हिडिओ याला, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे सगळ्या समस्याचा उपाय. मग ती आर्थिक असो, आरोग्याच्या असू द्यात, कुठलेही असू द्या, फरक हा पडणारच. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि रेकीला जुडा. सगळ्यांना मी आवाहन करते की बाबा तुम्ही रेकी शिका. याच्यातून खरंच खूप मोठ्यात मोठे बिन छोट्यात छोट्या बी कुठलेही अनुभव येतोच म्हणजे येतोच. ते माझ्यातून मी तुमची सांगते. तुमची मान तिरपी होती ते पण सांगा ना. माझ्याचा मान माझी पहिली अशी होती, ती अशी झाली आता. म्हणजे किती म्हणजे मीच विसरून जाते आता सांगता सांगता. पूर्ण ग्रँड मास्टर होईपर्यंत मी कानाचं सांगितलं नव्हतं, कारण पहिले इतके असायचे की काय काय सांगू. मुळव्याधीचा त्रास होता, ऍसिडिटीचा त्रास होता, सगळे त्रास केले. म्हणजे काय सांगायचं, एक आरोग्याचं म्हणजे दुःखाचं घरच बनलं होतं. आता खूप चांगली झाले, पॉझिटिव्ह आहे आणि खूप चांगली आहे. तब्येतीच्या तक्रारी खतमच झाल्या. आणि घरातही छोट्या मोठ्या कोणाला दवाखान्यात जायची गरज पडत नाही. कोणालाही रेकी देऊन म्हणजे तात्पुरतं तरी फरक पडते, लगेच असं म्हणजे जावं लागत नाही. आजूबाजूला पण लगेच काही झालं की छोट्या छोट्या गोष्टी म्हणतात द्या हो रेकी. म्हणजे असं होऊन अच्छा, जाते, ते काही त्यांना माहिती झालं आता हे रेकी दे. म्हणजे तुम्ही फेमस झालात तर आता तुमच्या परिसरामध्ये. जास्त करून गरोदर नक्की. महिला. अच्छा, गरोदर महिलाच येतात जास्त. त्यांना औषधी घेता येत नाही ना बाहेर, म्हणजे प्रेग्नन्सी हम्म. मध्ये घेता येत नाही, मग त्याच्यासाठी रेकी उपयोगी पडते. येस. सर्दी खोकल्याला बाहेरची औषधी घेता येत नाही. ज्यांना स्पेशालिटी फरक. पुष्पाताई शेवरते यांची स्पेशालिटी गरोदर महिलांना ऊर्जा पुरवणे. येस, यापेक्षा अधिक सेवेचं काय काम आहे ना. असंच हे आहे, ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल आपण कितीही बोलत राहिलो ना तर बोलतच राहू अशी ही आणि ऊर्जा खूप आहे. चालेल. मुळातच आपलं सेशन अर्धा तास लेट सुरू झालं, पण तरीही 10 वाजले. आपण सगळेजण आणि सगळेजण तुमच्या तेवढ्याच संख्येने. सोबत खरंच तुम्ही आम्हाला गुरु मिळाला, आमचा म्हणजे आमच्या जीवनाला नवीन वाटचाल मिळाली. खरं म्हणजे थँक्यू. खरंच नवीन जन्म झालेला आहे माझा ह्या रेखीमुळं. आणि कोणीतरी म्हटलं होतं मॅम जगावंसं नाही वाटायचं, याही खरंच समस्येला जगावं सोल्युशन वाटतंय. आहे. मी पण आत्महत्या करावं असं वाटत होतं, पण मी आज खरंच खूप आनंदी जीवन जगतीये. रेकी खरंच खूप चांगला आहे, सगळ्यांनी रेकी शिकावी आणि अनुभव घेण्यासाठी जॉईन व्हा. एक कोर्स केल्यावर आपोआप तुम्ही पुढे जाचाल, तुम्हाला ते सोडव. आम्हाला आता घरी म्हणजे तुम्हाला नाही बघितलं तर खरंच करमतच नाही. रविवारचं सेशन कधी करावं असं वाटतंय. म्हणजे तुमचा चेहरा बघूनच माणूस पॉझिटिव्ह होतंय. तर रेकीचा क्लास केल्यानं काय होत असेल हेच प्रत्येकानं अनुभव घ्यायला पाहिजे. तुमच्या अंतर्मनापासून धन्यवाद. एवढं छान प्रोत्साहन देता त्याकरिता धन्यवाद. तुम्ही म्हणजे सगळेजण माझी ऊर्जा आहात, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला म्हणते अरे व्हिडिओ सुरू ठेवत जा.
आहे की नाही बरं? तुम्ही म्हणजे ऊर्जा आहात. आपण आपल्या समस्येकडे बघा, पुष्पाताई केवढ्या समस्या घेऊन आल्या होत्या. नाही काही तर बापा काही नाही भेटलं तरी चालेल, शांत झोप भेटली म्हणजे झालं. त्या झोपीसह सगळंच काही मिळालं. आणि आता पुष्पाताई इतरांना आधार देत आहेत. म्हणजे मी माझ्या समस्या विसरले आहे, मी आता इतरांचा आधार झाले आहे. हाच एक प्रवास होतो मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत रेकी शिकलेला. आता आपण तासन तास बसली तरी त्रास नाही होत. पहिले नव्हतं बसता येत मला. नव्हतं बसता येत. थँक्यू म्हणूया युनिव्हर्सला. बस या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. उद्या रात्री 8 वाजतापासून आपला पहिला दिवस असेल बॅचचा. दुपारी 4 वाजेपर्यंत ऍडमिशन सुरू आहेत, दिनांक 27 ला. तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. मी सेशन संपल्यानंतर आपल्या ग्रुपला पाठवते आहे माहिती ऍडमिशनची सगळी. तर नक्कीच तुम्ही आपले ऍडमिशन कन्फर्म करून घ्या. ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांना. नक्कीच एवढं सांगते सगळ्यांना, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. व्यक्तिमत्वाचा विकास करा. सर्व समस्यांवर समाधान मिळवा. असं सांगेल. अधिक काय काय सांगू. कितीही सांगितलं तरीही ऊर्जेबद्दल बोलत राहावं, ऐकणाऱ्यांनी ऐकत राहावं, अशी ही ऊर्जा आहे. जसं एखादी आई तिच्या बाळाबद्दल बोलत असताना ती बोलतच राहते, त्या बाळाचे गुण सांगतच राहते. तशी माझी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. या ऊर्जेबद्दल कितीही बोलत राहिलो, 10ही तास बोललं तरी तोंडही दुखत नाही आणि काहीच अडचण येत नाही. आणि ऐकणारे पण थकत नाही. पण आता काय करणार, आपल्याला जेवण आहे, आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी आहे, करायच्या आहेत की नाही सगळ्यांना. तर आपल्याला आता जावं लागेल. ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडा आणि आनंदी आनंद सर्वीकडे. उद्या आमचा क्लास संपला का मॅडम? येस, आमचा संपला सुट्टी. म्हणजे काय, हेच लक्षात घ्या. आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये ना क्लास संपत नाही. क्लास सुरुवात किती केव्हा होणार हे सांगितलं जातं, पण तुमचा क्लास संपला असं नसते होत. हे माहित नाही का तुम्हाला? तुम्हाला जोपर्यंत सेशन अटेंड करायचं आहे, तुम्ही रेकी 1st to 3rd केव्हापर्यंतही करू शकता. ओके, येस. फक्त तुम्हाला पुढच्या बॅच मध्ये शेअरिंग न करता ऐकावं लागतं, लिसनिंग मध्ये. दुसरं असं की आता ग्रँडमास्टर सुरू होत आहे, तुम्हाला ग्रँडमास्टरला यायचं आहे सगळ्यांना. आज दुपारच्या सेशनला जर तुम्ही नसाल तर ती पण तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवते ग्रुपला, तसा मेसेज पाठवा. खूप धन्यवाद होते मी. सगळ्यांना. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडा. सर्व समस्यांचं समाधान मिळवा. व्हॉट्सअप ग्रुपला सर्व माहिती पाठवते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. नमस्ते सर्वांना. थँक्यू. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम.